लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. नंदिनी ही पार्थला फोन करते आणि पार्थला बोलते, जेव्हा तिकडे आलेले आहेत त्यांची काळजी घ्या, सदैव त्यांच्यासोबत राहा, त्यांना काय आवडते ते खायला द्या. आणि तेव्हा अचानक काव्य ही तो फोन घेते आणि कट करून टाकते. तेव्हा पार्थ विचारतो, नंदिनी बोलत होते ना, मग तुम्ही फोन का कट केला? तेव्हा काव्य ही त्याला उत्तर देते, ताईचे बोलणे आता मनाला खूप टोचत आहे. हे उगीच नुसते काळजीचे कुंपण नको. आता मला रोजचे मरण असह्य झालेले आहे. जे काही मरण यायचे आहे ते एकदा चिवते असे बोलून ती रागाने निघून जाते. त्यानंतर आपण पाहतो काव्य ही जीवाला बोलते, जीवा आपलं जे प्रेम आहे ते आपल्याला मिळणारच आहे. त्यामुळे तू आता काही चिंता करू नको. लवकरच आपले प्रेम आपल्याला मिळेल. आणि त्या दोघांचे बोलणे पार्थ देखील ऐकतो आणि पार्थ हा नंदिनीकडे जातो. नंदिनीला बोलतो, नंदिनी ते दोघे जण आता प्रेमामध्ये पडलेले आहेत. आता आपण सर्व काही विसरून जाऊन आपण दोघेही एक पाऊल पुढे जाऊया. आता फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्या प्रेमाची दिवाळी व्हायला हवी. आणि तेव्हा नंदिनी देखील तयार होते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदिनी आणि पार्थे काव्य व जीवाला माफ करणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.